धक्का क्रमांक लागलाय पहिला कोळेगाव संघाला. सौरभ यांच्या बॅटमधून एक चौकार षटकार, त्यानंतर फॉलिंग स्वीपचा फटका खेळायचा होता, फटका फसला. क्षेत्ररक्षक हर्ष यांनी कुठलीही चुकी केली नाही, चांगला झेल टिपला आणि पहिला फलंदाज बाद झाला. तो कोळेगाव संघाचा न्यू बॅटर मैदानामध्ये येत असताना विश्वास विश्वास पाटील वनडाऊनच्या भूमिकेत झालेला. प्रत्येक खेळाडू हा सक्षम खेळाडू असतो आणि त्याच्यावरच सर्व काही आता मदार आहे. पाहूयात पुढील चेंडूसाठी ब्लॉकल पद्धतीचा चेंडू हाताळलाय. प्रोटेक्शन थोडंसं खराब होतं पण त्यानंतर बॅकअप चांगला मिळालाय पॉईंटच्या क्षेत्रशाकडून. एक धाव कंप्लीट झाली, एकने धावा झाल्यात 11. एक गडीच्या मोबदल्यात निल्सन आकडा तुम्ही आता आमच्या स्क्रीनवर पाहू शकतात. शेवटचा बॉल या षटकातील. खूप सुरेख चांगली गोलंदाजी राहिली आणि तेवढाच बॅटिंग सुद्धा राहिली. म्हणजे अजूनही पहिला षटक हे समान राहिलेलं आहे. एक षटकार चौकार पाहायला मिळाले, सिंगल पाहायला मिळाले, एक विकेट सुद्धा आम्हाला पाहायला मिळाले. शेवटचा बॉल स्वीप करायचा होता. अजून एक फटका आडव्या बॅटेने, फटका फसला. येतोय तो डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर. एक गडीच्या मोबदल्यात 11. कोळेगाव विपक्ष चोळेगाव चालू असलेला हा सामना आजच्या दिवसातील हा चौथा सामना आहे. पहिले तुम्ही पाहू शकता की कोळवली हा संघ जिंकला, त्यानंतर एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. सोनारपाडा संघ या स्पर्धेतून बाद झाला, संदप संघ जिंकला. त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये अजून एक मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळाला. वाडेकर संघ पराभूत झाला, उंबार्ले संघ त्यामध्ये विजय झाला. तर असे 3 संघ सध्या जिंकलेले. त्यातून येणारा हा चौथा सामना आणि चौथ्या सामन्यामध्ये कोळेगाव आणि चोळेगाव एकमेकांसमोर उभे आहेत. दोन्ही इंडिया सामने सुरू आहेत. तुम्ही पाहू शकता आता गोलवली आयोजित मर्यादित षटकांचे भव्य दिव्य असे सामने. गोलंदाजीच्या मार्कवर नवीन गोलंदाज सौरभ स्वराज चौधरी गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात. वैयक्तिक पहिला आणि पिटूचा दुसरा षटक घेऊन आलेत. पिटूचा षटक आहेत, 5 षटकांची लढत असेल. 2 क्षेत्ररक्षक पहिल्या P1 मध्ये तुम्ही पाहिले की 30 सर्कलच्या बाहेर होते आणि आता यावेळी 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर लावायचे आहेत. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकतात डीप मिड विकेटला, दुसरा लॉंग ऑनला आणि तिसरा लॉंग ऑफच्या दिशेने असे क्षेत्ररक्षक सजवण्यात आलेले आहेत. पहिलाच बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न विश्वासांचा स्ट्रॉंग अपील आणि पंचाने बोट देखील उचलून धरलंय. फलंदाज होतोय पायचेच्या स्वरूपात बाद. विश्वासांच्या स्वरूपात चांगली गोलंदाजी. मी तरी म्हणे पहिल्याच चेंडूवर चांगला चेंडू हाताळला, लो फुलटॉस चेंडू टाकलाय. स्विच हिट खेळायचा प्रयत्न केला होता, विश्वासाने प्रयत्न फसला. स्विच हिट असा आहे की दूधारी तलवार आहे, लगी तो आबाद नाही तो बरबाद आणि तसंच काहीतरी झालंय. विश्वास पायचीच्या स्वरूपात बाद झाले. धक्का क्रमांक दुसरा लागलेला आहे. थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय आता कोळेगाव संघ. पहिल्या 2 चेंडूंवर देत मोठे फटके सौरभ यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. नंतर सौरभची विकेट गेली, तिथून थोडासा शांत झालाय कारण चांगली कमबॅक केलाय गोलंदाजाने आणि आलेल्या नवीन गोलंदाजाने देखील पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय. अशा प्रकारे धावा देखील स्थिर आहेत. 11 धावा आहेत, गडी बाद आहेत ते 2. न्यू बॅटर मैदानामध्ये येत असताना हरेश पाटील एक आणि विश्वास यांचे बंधू आहेत. ते आमच्या 12th मॅनने लगेच आम्हाला सांगितलं की विश्वास यांचे बंधू आहेत हरेश आणि आता काहीतरी कामगिरी करावी लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. लेग स्पिन टाकला, चेंडू लो फुल टॉस होता, समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, 1 बाउन्स मध्ये चेंडू गॅदर केलाय आणि फेकी सुद्धा चांगली. एकच धाव मिळेल. एकने धावसंख्येवर समाधान म्हणावं लागेल. धावा झाल्या त्या 12, 2 गडींच्या मोबदल्यात. धावा झाल्यात 12.
पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न, यावेळी फास्टर वन टाकलाय पण त्याला आला तसाच उडवलाय. पिकअप शॉट पाहायला मिळाला आणि चेंडू गेलाय साईड स्क्रीनच्या वरून सीमारेषा पार. मिळाल्या त्या 6 धावा झाल्या 18. शॉर्ट पिच चेंडू मागे खेळवण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग चेस आहे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला आणि तोपर्यंत चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकारानंतर येतोय अजून एक सुपर चौकार. चौकार. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मार्कवर चांगली बॅटिंग केली ओमकारने. ओमकारच्या बॅटमधून तुम्ही पाहिलं की षटकार चौकार आले. हरेशाने सिंगल रोटेट करून दिली आणि त्यानंतर खूप चांगली फलंदाजी ओमकार यांची राहिली. षटकार चौकार बॅटमधून आलाय. अजूनही काहीचे चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. शॉर्ट पिच चेंडू बॅटची लिडिंग एज घेतली आहे. फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. येतोय तो डॉट बॉल. कमबॅक केलाय गोलंदाजाने. कमबॅक करावा लागेल कारण पिठूचं षटक आहे. या षटकामध्ये तुम्ही जास्तीत जास्त धावा थांबवण्याचा प्रयत्न केला तर फलंदाजावर निश्चितच दडपण येतं आणि ते दडपण आता झुगारून काही चेंडू शिल्लक आहे त्याच्यावर मोठे फटके मारायचा प्रयत्न करावा लागेल बॅटर्स ओमकारला. षटकार चौकार त्याच्या बॅटमधून तर आलेले आहेत. बघूया या चेंडूवर किती धावा मिळतील. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय तेवढ्याच ताकदीने. अजून एक लॉंग चेस आहे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला आणि मिड विकेटच्या क्षेत्रात तिथे पोहोचतोय तोपर्यंत धावा मिळतील त्या 4 आणि षटक सुद्धा समाप्त झालेलं आहे. 2 षटकांच्या संपतीने धावा झाल्या धाव फलकावर. पाहू शकता आता चालू असली ही स्पर्धा जय दुर्गा माता क्रिकेट संघ गोलवली यांच्या मार्फत भव्य दिव्य असे टेनिस बॉल क्रिकेटचे 2 दिवस भरवण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये आज तुम्ही पाहिले की 3 संघ आतापर्यंत विजयी झालेले आहेत. 4था संघ लांबच पकडलाय. ओके. पहिला चेंडू ते सरा चेंडू पंचांनी इशारा केला की उजवी बाहेर जाणारा चेंडू स्क्वेअर अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडेल. धावा झाल्या 27. पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला प्राचारण करण्यात आलेलं आहे. पहिले षटक टाकलं अनिकेत चौधरी. पुन्हा एकदा अनिकेत चौधरी गोलंदाजीच्या मार्कवर. मोठा फटका खेळायचा होता. अजून एक त्याच पद्धतीने चेंडू पंचांनी रिव्ह्यूसाठी अपील केले वाईटसाठी आणि पंचांचा अपील येते तर बघा चेक करण्यात येईल. तर वाईट बॉल आहेत. पंचांचा योग्य निर्णय तुम्ही पाहू शकतात. लगातारचे 2 चेंडू स्क्वेअर टाकले. धावा देखील वाढल्या. धावा झाल्या 29. 2 गडीच्या मोबदल्यात हरेश 28 झालेले आहेत. कॅचची संधी आणि कॅच निर्माण केलेली आहे. संधी निर्माण केली आणि त्या जाळ्यामध्ये फसलाय फलंदाज हरेश ज्याच्याकडून खूप काही अपेक्षा होत्या. अपेक्षेवर खरा उतरला नाही आणि धक्का क्रमांक लागला 3रा कोळेगाव संघाला.
जिम्मेदारी असेल, कारण प्रमुख दोन फलंदाज लवकर बाद झालेत. हरीश सुद्धा जास्ती वेळ खेळपट्टीवर ठाण मानू शकले नाही. गोलंदाजाची एक रणनीती होती, दोन स्वेर चेंडू टाकले, त्यानंतर एक चेंडू आतमध्ये आणला आणि त्या चेंडूवर बॅटर फसला आणि बाद झाला. भूषण 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 पाटील आहेत, चांगले उत्कृष्ट असे ऑलराऊंडर आहेत भूषण. रेल्वे मैदानावर चांगली कामगिरी केली होती भूषण आणि अजून एक वाईट चेंडू याच दरम्यान. गोलंदाजी काहीतरी रणनीती आहे, जास्तीत जास्त चेंडू हे वाईड यॉर्कर टाकायचे, ऑप्टम टू ऑप्टम मारा करायचा आहे आणि त्या प्रयत्नामध्ये गोलंदाजाचा दिशा थोडीशी भरकटते. 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी स्वेर टाकलेत, एक गडी बाद केलाय, एक चांगला चेंडू टाकला त्यावर गडी बाद झाला. पुन्हा एकदा नव्याने चेंडू हा टाकावा लागेल आणि यावेळी खराब चेंडू, फुलटॉस चेंडू. पंच स्क्वेअर लेगचे आमचे लगेचच त्यांनी इशारा केला की हा येतो बिमर आणि भेटतोय नो बॉल आणि नो प्लस. एक बाईच्या स्वरूपात ही धाव मिळेल, 2 धावा मिळतील आणि येणारा पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. 2 ऑफिशियल पंच तुम्ही आमचे पाहू शकता. बरेच वर्ष क्रिकेट सुद्धा खेळलेत आपल्या गावाच्या कडून आणि आता पंचांच्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळतात आहेत. लो फुलटॉस चेंडू, डावी यष्टी सोडून जाणारा चौथा स्वेर चेंडू या षटकामध्ये आम्हाला पाहायला मिळालाय. धावा देखील आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. पंचाने लगेचच सांगितलंय की फ्री हिट कंटिन्यू असेल, कारण येणारा चेंडू हा वाईड होता. धावफलकार धावा पाहू शकता 32. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा नो बॉल. पंचाने इशारा केलाय, लागोपाठचे 2 चेंडू बिमर टाकलेले आहेत, त्यामुळे आता योग्य तो निर्णय, गोलंदाज होईल तो बाद. चेक करायचा आहे, बॉलिंग रिव्ह्यू, बॉलिंग रिव्ह्यू. चौकार आलाय, 4 धावा तर कंप्लीट आहे. बॉलिंग रिव्ह्यू घेण्यात आलाय नो बॉल साठी. इट्स अ नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. बॉलर सुद्धा बंद आहे, कारण 2 बिमर टाकलेत, त्यामुळे गोलंदाज आता गोलंदाजी करू शकत नाही. नियम आहेत, जेव्हा तुम्ही 2 बिमार टाकता तेव्हा गोलंदाजाला गोलंदाजी करता येत नाही. आणि हे आमच्या पंचांनी लगेचच सांगितलंय, कारण पंच मी आधीच म्हटलं होतं बरेच वर्ष क्रिकेट खेळलेत, खूप सारा एक्सपिरियन्स आहे, 40+ सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळतात. आणि तेच आमचे 2 ऑफिशियल पंच तुम्ही पाहू शकतात, दिनेश सोरकदे सर मॅन फ्रॉम दावडी आणि त्याच नंतर संदीप बाने सर मॅन फ्रॉम पिसवली, असे 2 आडिवली. तर हे 2 पंच आपण पाहू शकतात. सुवर्ण संधी आलेली आहे गोलंदाजासाठी. बॉल एकच झालाय, एकच चेंडू झालाय, 4 वाईड आहेत, त्यात 2 आणि आता धावा झाल्यात 37. धाव फलकार धावा आहेत त्या 37. शॉर्ट पिच चेंडू जर गोलंदाजाने हॅट्रिक संपादित केलं तर आमचे 40+ चे उत्कृष्ट ऑलराऊंडर मंगेश म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. गोलंदाजाला ही नामी संधी, अजूनही 4 चेंडू त्यांच्या जवळ आहेत. तर तुम्ही हॅट्रिक संपादन करतात तर 1000 रुपयाचा रोख पारितोषिक मंगेश म्हात्रे जे गोलोलीचे उत्कृष्ट ऑलराऊंडर. लो फुलटॉस चेंडू, कॅचची संधी पाहूयात, पण क्षेत्ररक्षक थोडेसे फ्लंबिंग झालेत तिथे. चेंडू चांगला अडवलाय, मी तरी म्हणेन 2 धावा तर संघासाठी निश्चितच वाचवल्यात, थोडेसे सरकलेत पण 2 धावा स्वतः संघासाठी वाचवल्यात. आणि या 2 धावेने धावसंख्येचा धावफलक सुद्धा वाढतोय, धावा झाल्या 40. चांगली गोलंदाजी तुम्ही पाहू शकतात देवेंद्र यांच्या मार्फत. 2 चेंडू आतापर्यंत टाकले, 3 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढील गोलंदाजीसाठी सज्ज पुन्हा एकदा देवेंद्र. खोदून काढायचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली का अपील तर केली, जमिनी लगत बॅट ब्रश झाली. पंचाने लगेचच सांगितलं आमच्या स्क्वेअरच्या पंचाने, त्यामुळे डॉट बॉल आहे. 3 चेंडू समाप्त झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू हाताळावे लागतील देवेंद्र यांना, कारण
अनिकेत यांनी जरा चुकीचा मारा केला, 2 बिमार टाकले, त्यामुळे त्यांना या सामन्यातून थोडंसं बाद करण्यात आलं या षटकापासून. फुलटॉस चेंडू यावेळी समाचार घेतलाय, लॉंग चेस आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आणि कॅच ड्रॉप होते मला तरी वाटतं आणि चेंडू गेलाय 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, 4 धावा. देवेंद्र यांनी पण यावेळी थोडासा खराब चेंडू टाकला, फुलटॉस चेंडू टाकला. फुलटॉसला संधी पण होती कॅचची, पण क्षेत्ररक्षकने थोडंसं गफलत केली आणि त्याचा फायदा मिळाला तो बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आणि धावा देऊन गेला भूषणच्या आणि संघाच्या खात्यात 4 धाव 4ने आणि 4ने धावसंख्या सुद्धा वाढली, धावा झाल्या 44. शेवटचा बॉल या षटकातील. शेवटचा चेंडू या षटकातील. स्ट्रायकिंग एंडला भूषण, विस्फोटक फलंदाज, उत्कृष्ट ऑलराऊंडर सुद्धा आहेत कोळेगाव संघाचा. खोदून काढलाय, समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय आणि जातोय सीमारेषा पार. सुपर डुपर षटकार आणि षटक सुद्धा समाप्त. धावा देखील झाल्या 50 आणि 3 षटकाच्या सुविधेत धावफलकर धावा पाहू शकतात. 3 गडीच्या मोबदल्यात 50. मोठा फटका ऑन साइडच्या दिशेने आणि गेलाय सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी. झाल्या धाव फलकावर 56. 56 षटकाराच्या साह्याने धावगती थोडीशी वाढते. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 10 चेंडूंमध्ये मी तरी म्हणेन जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न असेल कोळेगाव संघाचा. रनअप मध्ये थोडेसे चुकले, त्यामुळे नव्याने पुन्हा एकदा हा चेंडू तुम्हाला टाकावा लागेल. पंच आमचे पाहू शकतात, ऑफिशियल पंच 40+ मध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि खूप
दर्जा सुद्धा या पंचांचा 40+ मध्ये सातत्याने मागणी असते या खेळाडूंना. अजून एक स्लॉट मधला चेंडू पिकअप तर केल्या, बघूया 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात ते कॅचचे ट्राय करतात. खूप चांगला प्रयत्न आहे शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि शेवटच्या मोमेंटला पाय घसरला आणि त्यामुळे झेल सुद्धा निसटला. आणि याच दरम्यान आल्यात त्या 2 धावा, 2 धावा झाल्यात धावफलकावर 58. चांगला प्रयत्न होता आणि चांगले एफर्ट्स मी तरी म्हणेन क्षेत्ररक्षणासाठी असे एफर्ट्स देणं गरजेचं असं. तुमचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा असतो तो तुम्हाला सुधारावाचा असतो आणि 100% देण्याचा प्रयत्न करत, तो 100% प्रयत्न आता तरी दिला क्षेत्ररक्षकाने. खूप चांगला प्रयत्न. पुढील चेंडूसाठी सज्ज. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय अनिकेत. अनिकेतच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय आणि गेलाय पुन्हा एकदा 6 धाव्यांसाठी षटकार. फोर. चांगली पार्टनरशिप आता या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओमकार आणि भूषण अजून एक डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुढे येऊन खेळलेत आणि येतोय बॅक टू बॅकचा लगातारचा दुसरा षटकार. धावा झाल्या 70. तुम्ही पाहू शकता 3 षटकार 3 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत तुम्ही पाहिलेत. चांगली पार्टनरशिप आहे 2 बॅटरच्या माध्यमातून. भूषण यांच्या बॅट मधून सुद्धा चांगली कामगिरी झाली, पण ओमकार एक हाती झुंज देतोय. षटकार चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. अजून एक पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला, फटका फसलाय. प्रयत्न असेल 2 धावा घ्यायचा. 1 धाव कंप्लीट आहे. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. तिसरीची मांग करतात पण नकार दिलाय. 2 धावा देखील झाल्यात. 72. षटक क्रमांक 14 संपलंय. 4 षटकांच्या संपलेल्या धावा झाल्यात त्या 72. 3 गडींच्या मोबदल्यात. वर नॉट आउट आहे. ओमकार चांगली फलंदाजी केली ओमकारने बॉलर्सने. शेवटचा आणि निर्णायक षटक येऊन आले ते हर्ष चौधरी. खूप सुरेख झेल पकडला होता हर्ष यांनी सौरभ यांचा आणि ते आता गोलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आले. चोळेगाव संघ म्हटलं तर सर्वेचे सर्वे यंगस्टर पाहायला मिळतात आहेत. अंडर 16, अंडर 18, अंडर 20 चे सर्व प्लेयर्स पाहायला मिळतात आहे चोळेगाव संघामध्ये. आज बरेचसे खेळाडूंची त्यांना कमी भासते आणि कोळेगाव संघात देखील मी तरी म्हणे बबलू नाही आहेत. उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत बबलू. लेफ्ट हँड राईट हँड दोन्ही बाजूने फलंदाजी करण्यामध्ये माहिर असतात. तर अजून एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट होते आणि त्याच दरम्यान पंचाने नोचा कॉल सुद्धा केलेला आहे आणि येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा. नो बॉल होता आणि एक सुवर्ण संधी ओमकारसाठी. फ्री हिटचा सुद्धा मिळालेलाच आहे, पण त्याचप्रमाणे तुला एक सुवर्ण संधी देखील आलेली आहे. जर तू 50 धावा कंप्लीट करतो या सामन्यामध्ये तर नितेश पाटील यांच्याकडून तुला तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. तर एक सुवर्ण संधी. फ्री हिटचा बॉल आहे, उडवला तर आहे. पाहूया किती धावा मिळतील या चेंडूवर आणि धावा मिळतील पुऱ्या 6. गुड बॅटिंग ओमकार. धावा झाल्यात त्या 6 आणि त्याचप्रमाणे स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्या देखील झाली ती 47. धाव्यांवर खेळतोय. 47 धाव्यांवर ओमकार खेळतोय. पाहूयात या स्पर्धेतील अर्धशतक पाहायला मिळतंय का.
ओमकारच्या बॅटमधून कट केलाय पॉइंटच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक पाहत राहिल्याने याच दरम्यान या चौकाराच्या साह्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळतंय. तर कमॉन ओमकार, गुड बॅटिंग आणि एकदा बॅट वर करून दाखवा आमच्या समाम लाडक्या प्रेक्षकांना, आमच्या आयोजकांना. आणि गुड बॅटिंग ओमकार, चांगली फलंदाजी केली. तब्बल 51 धाव्यांची नाबाद इनिंग तुम्ही सादर केली आणि त्याच्याच बदली तुम्हाला नितेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा देण्यात येईल. चेंज ऑफ पेस केलाय पंचाने, नो दंडित केलाय. पिचच्या बाहेर टाकलेला हा चेंडू लगेचच पंचाने दंडित केलाय, नो बॉल. आणि हा चेंडू असेल तो फ्री हिट. म्हणजेच काय की ओमकार याला आता सुवर्ण संध्या तर आलेल्याच आहेत. त्याचप्रमाणे फ्री हिटचे बॉल देखील ओमकाराच्या खात्यात आहेत. एक फ्री हिटच्या चेंडूवर षटकारचा लगावलाय. मोठा फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. थोडेसे थांबले, विचार केला की 4 धावा देण्यापेक्षा 2 धावा दिलेल्या चांगल्या आहेत आणि आल्यात त्या 2 धावा. 2ने धावफलक सुद्धा हलतोय. धावफलक झाले ते आता 83 धावा तुम्ही पाहू शकता धावफलकावर. ओमकार यांनी एकाकी झुंज दिली. सामना थोडासा शांत होता. शॉर्ट पिच चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, कॅच होईल का आणि घेतोय ते ड्रॉप आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावा आहेत का? तर येतात त्या 6 धावा. तर लगेच आमच्या व्हॉलंटियर्सने सांगितलं की या धावा आहेत त्या 6 धावा झाल्या त्या 89. आणि ओमकार यांची बॅटिंग एकदा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. काय फलंदाजी केले मी पाहू शकता त्या समालोचक मध्ये. ओमकार बॅटिंग मध्ये, बॅटिंग करणारा ओमकार, म्हणजे आज ओमकारचा दिवस आहे कुठेतरी. आणि तशीच कामगिरी आता ओमकारची समालोचन माध्यमातून सुद्धा झालेली आहे. फॉलिंग स्वीपचा अजून एक चांगला फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. धावा मिल्टिन अजून एकदा पुऱ्या 4. शतक पूर्ण होतोय का धाव्यांचा? उडवला तर आहे चेंडू. षटकार होतोय का चौकार होतोय का झेल होतोय? आणि झालाय तो झेल. फलंदाज होतोय बाद. 97 धावा धावफलकावर पाहायला मिळतील आणि येणाऱ्या 30 चेंडू मध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत त्या 98. ज्या धावा थांबल्या होत्या पहिल्या षटकात अनिकेत यांनी चांगली गोलंदाजी केली. त्याच नंतर लगेच तुम्ही पाहिलं की स्वराज यांनी चांगली गोलंदाजी केली. पण त्यानंतर अनिकेत पुन्हा गोलंदाजीला तिथून ज्या धावा वाढत गेल्या. भूषण आणि हर्ष आणि ओमकार यांनी खूप चांगली बॅटिंग केली. ओमकार यांचा पहिला अर्धशतक पाहायला मिळाला आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा असतील. नितेश पाटीलकडून त्यांना देखील कॅश प्राइज देण्यात आली. आणि धावा झाल्या तब्बल 97. येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 98 धावा या तुम्हाला चेस करायच्या आहेत. आणि बघूयात कशा प्रकारे आता या धावा चेस करतोय चोळेगाव संघ येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये. पाटील संघाचे कर्णधार असताना त्याचप्रमाणे कोळवली संघ, दोन्ही संघ जर आला असाल तर रिपोर्टिंग करा. तर मंथन सुद्धा आलेले तिथे तुम्ही पाहू शकतात. आणि बरेच असे खेळाडू आहेत तुम्ही ज्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. संदप संघ आणि कोळवली संघ, चला या नाणेफेकी करा. नाणेफेकी करून घ्या, नंतर काय असेल ते.
संदप संघाचा कर्णधार आमच्या इथपर्यंत पोहोचतोय. कोळवली संघ तुमचा कर्णधार लगेच पाठवा. चार षटकांच्या लढती असते ना याच्यानंतरच्या. हा. पहिले षटक हे 5 षटकांचे आणि त्यानंतरच्या दुसऱ्या फेरीतील सर्व सामने आम्ही 4 षटकांचे करू. जे नियम आहेत कल्याण डोंबिवली असोसिएशन तेच नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि ते सर्व नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत. टी शर्ट सुद्धा तुम्ही कंपल्सरी आता परिधान करा, कारण बरेचशा टुर्नामेंट्समध्ये या कंप्लेंट्स आलेल्या आहेत ग्रामीण असोसिएशनकडून. तर एक तुम्हाला महत्त्वपूर्ण सूचना आहे सर्वच संघाला की तुमचा ड्रेस कोड हा सर्वच खेळाडूंचा सारखाच असावा लागतो. संदप संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि गोलवली संघाचे कर्णधार सुद्धा आलेले. कोलवली थँक्यू सो मच मनोजजी जोशी दादा. या बोलतो माझ्याकडे पुन्हा एकदा आपण स्पर्धा बघतोय. जयदुर्गा माता क्रिकेट संघ आयोजित घोळवली चषक 2025-26 पर्व. दिवस पहिल्या फेरीतील चौथी मॅच दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. लिडिंग एज आणि बंटी पाटीलने टिपलाय जल शून्यावरती. फलंदाज होतोय बाद. अतिश चाललाय ढग आउटला. गोल्डन डकचा शिकार. दुसऱ्या बाजूने 40 वरती संदपने सोनार पडायला थांबवलं होतं. तो मोठा उलटफेर बघायला भेटला होता या स्पर्धेमध्ये आणि दुसरा सामना जिंकला होता संदपने. दोन संघ एकमेकांसमोर असेल. दुसऱ्या फेरीतील ती पहिली मॅच असेल. इथनं जो संघ जिंकेल तो संघ थेट गावदेवी क्रिकेट संघ उंबारले समोर फाईट करेल. पहिल्याच बॉल विकेट. ओ वेग आहे प्रचंड वेग. अपील टॉट बॉल. मी अगोदरच म्हटलं होतं जेव्हा सामना सुरू होण्यापूर्वी कोळेगाव संघ इथे जेव्हा उपस्थित झाला होता तेव्हाच म्हटलं होतं दक्ष पाटील एक वेगवान गोलंदाज आहे. 16 वर्षाचा गोलंदाज आहे. ओळख खूप मोठी नाहीये पण दखल खूप लवकर घ्यायला लावले कोळेगाव संघामध्ये. पहिल्या बॉलवर विकेट. नंतरचा बॉल टॉट. बॉटिंग ट्रॅक वरती आपण बघतो अनिकेत आला नवीन फलंदाज. टॉट बॉल. वेग प्रचंड पायावरती लागतोय. इथे अर्ध्या क्रीज पर्यंत अनिकेत आला. अनिकेत एक्झॅक्टली करतोय का अपूर्व नॉन सगळ्यावरनं सांगतोय. थांबवलं रिव्हर्स गेअर. डॉट बॉल. 3 बॉल धाव फलकावरती. एकही धाव आतापर्यंत. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर सलगचे 2 बॉल नॉट. या स्पर्धेमध्ये एक मेडन ओव्हर आपल्याला ऑलरेडी बघायला भेटली आहे जी संदपचा अतुल पाटीलने टाकली होती. 3 विकेट त्यामध्ये अतुल पाटीलने घेतले होते आणि मेडन ओव्हर टाकले होते या स्पर्धेतील पहिली दक्ष. हो कलात्मक स्ट्रोक. बॉल हवेमध्ये. ओ व्हॉट अ फिल्डिंग. एक छोटासा मुलगा आहे इथे 14 ते 15 वर्षाचा दक्ष उभा आहे. दक्ष बॉलिंग करतोय आणि दक्षने टिपलाय जेल. शॉट फाईन लेगला. दुसरा धक्का चोळेगावला. स्वराज येतोय. स्वराजने बॉलिंग चांगली केली होती दुसऱ्या ओव्हरमध्ये. तर स्वराज आता बॅटिंगसाठी आला. काहीतरी कारनामा करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. रन चेस लॉंग आहे. 98 चेस करायचं आहे. ज्यामध्ये पहिल्याच ओव्हरचे 4 बॉल फक्त 2 विकेट. एकही धाव नाहीये. दक्ष वेग टाकलाय. वेगाने खेचलाय बॉल. लौक केलाय. फटका चांगलाय. बॉल जाईल लॉंग लेगला. सीमा पार. पहिला चौकार. हुक करत असताना लॉंग लेगला फेकून दिला चौकारासाठी. 5 बॉल 4 2 विकेट. पुढचा बॉल प्रचंड वेगाने टाकला होता बॉल. दक्ष पाटीलचे एक वेगळीच ऍक्शन आहे. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. लॉंग ऑफला शुभा तिथे थोडीशी मिस्टेक. फंबलिंग आणि 2 धावा. षडसंपन्न पहिल्या धावा फलकावरती फक्त आणि फक्त 6. 2 गड्यांचा मोबदल्यामध्ये चोळेगाव संघाचे जिथे
पाठलाग सुरू आहे. 98 धावेचा 98 उच्चांक या स्पर्धेचा आजच्या दिवसामध्ये कोळेगावच्या नावावरती राहिला आहे, जिथे 98 चेस करताना फक्त 6 बनलेत मैदानावरती चोळेगाव या संघाच्या. अजून चोळेगावला 24 मध्ये 92ची 24 बॉल 92 धावा, भला मोठ्या धावांचा डोंगर अजूनही पार करायचा. कोळेगाव संघ यंदाचा अंगामध्ये खूप टच मध्ये राहिलेला संघ आहे. 3 ट्रॉफी ज्या संघाच्या नावावरती त्यांच्या सीझन मध्ये चांगली कामगिरी करतोय. अनेक स्पर्धेमध्ये नुकतीच झालेले सापाटच्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलला सामना गमावला होता. तोच कोळेगाव संघ इथे मात्र फाईट करतोय चोळेगावच्या समोर. 3 फिल्डर तट्यासारख्या बाहेर स्क्वेअर लेगला फिल्डिंग सुचवली जाते. मिड विकेट असेल, लॉंग ऑफ बॉल हवेमध्ये झेल साठी प्रयत्न करतायत. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल, क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका. बॉलच्या पहिल्या टप्प्यावरती साइड स्क्रीनवर धडक मारतोय. 4 धावा. गोलंदाज भूषण पाटीलचं अपूर्व चौधरी सॅकेटला 4 स्वागत. वेलकम टू द ग्राउंड भूषण पाटील. पुढचा बॉल फुल टॉस, स्विंग गेलाय, मिस्टेक आणि ते झेल टिपलाय. फुल टॉस बॉल होता, फेकून दिला ना, एलिव्हेशन कमी मिळालं. टिपलाय डीप मिड विकेटला झेल. चंदन पाटीलने फलंदाज बाद. उधरी अपूर्व बाद झाला, चालला डगआउटला. न्यू बॅटर ईशांत. ईशांत साठी हा बॉल समजला असेल. चेंडू जेव्हा टप्पा पडला तेव्हा आतमध्ये आला, बॉडी लाईन वरती बॉल आला. कधी बॅट फिरली होती पण समजलंच नाही ईशांतला. लेग बॉलची बॅट केली जाईल दाफलकावरती. 1 दाफलक पुढे जाईल. 11 फुल टॉस, फटका इथेही चांगला आहे पण सौरभ पाटील प्रयत्न चांगले, झेल ड्रॉप आणि आता तो चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. बघतोय पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, फटका चांगला आहे. चंदन पाटील धावतोय आणि तिथेही झाली चुकी. बॉल चाललाय लॉंग चेस होता बॉल पहिल्या टप्प्यावरती, स्क्वेअर लेगला चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. मधनं पुन्हा जाईल ओमकार, आला लॉंग ऑफ वरनं, चेस झालं नाही, जाईल बॉल सीमा पार. पहिल्या टप्प्यावरती ओलांडतो सीमारेषा. 4.
सौरभ आला बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज. हो टॅप केल्या बॉलला. फटका इथे चाललाय. डीप मिड विकेटला फिल्डर येतोय. चंदन उभा आहे. चांगली फिल्डिंग होतीये. सिंगल मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड 24. 24 धावा धाफलकावरती. तीन बॉल 3 चौकार. नुकतेच बॅट मधनं आले. स्टँड वरनं बॉल चाललाय. लेग स्टिकच्या वरनं बॉल चाललाय. सफल झाला. बाहेर निघाला. ऑन साइडला स्वराजला फटका इथे कनेक्ट करायचा होता. जमलं नाही. बॉट बॉल येतोय. सौरभ पाटीलची चांगली बॉलिंग होती. 2 बॉल मध्ये फक्त एकच धाव. पुढचा बॉल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. मोठा फटका मारायचा. मारूच देत नाहीये. लांब ठेवला. ओव्हर फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल येतोय. सलगचा दुसरा. ज्या स्वराजने नुकतेच 3 बॉल 3 चौकार मारलेत त्याला आता शांत ठेवलं सौरभ पाटीलने. धावसंख्या स्थगित धावफलकावरती 24 वरती धावफलक थांबले. पहिल्याच बॉलवर सिंगल. त्यानंतर सलग 2 बॉल डॉट सौरभचा. पुढचा बॉल. हेलिकॉप्टर खोदून काढल्या बॉलला. बॅटम बॅटचा मधला बॉल फुल लाईन. चांगली फिल्डिंग लॉंग ऑन. भूषण पाटील. टर्न डायव्हर्ट झालेला बॉल वरती स्ट्रेच कडून बॉल अडवलं. एकाच हाताने बॉल पकडला. बॉलला गॅदर केलं. उचलून फेकेल तोपर्यंत सिंगल मिळाली. सिंगलने फक्त 25 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. दिमागीचा व्हेरिएशन्स. बॉल हवेमध्ये बराच वेळ. फिल्डर जवळपास नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. सेकंडचा कॉल दिलाय आणि 2 कंप्लीट झाल्यात. बॅकअप आता इथे बंटी पाटीलला कलेक्टिंग नाहीये. बॅकअप हरेश तर चांगलाय. 2 मिनिटाला 2 धावफलक पुढे जाईल धावफलकावरती. मावशी बाहेरून जा प्लीज. थोडस बाहेर न जा. मॅच सुरू आहे आमची. दोन धावफलक पुढे जाईल धावफलकावरती. 27 धावा. पुन्हा एकदा दिमागतीचा बॉल. स्वीप करायचा होता. स्लॉक स्वीप. गुडघा टेकायचा होता. फटका कनेक्ट झाला नाही. बॅट आणि चेंडूचा तेवढा फार संपर्क नाही. डॉट बॉल शेवटचा. तिसरा ओव्हरचा येतो हा डॉट आणि षटक संपन्न 3 धावा धावफलकावरती. 27 गडी बाद झाले एकूण. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27बाद झाला. धक्का बसतोय मैदानावरती. चौथा स्वराज आउट दिसतोय. अजून धक्का बसतोय. सुभाष बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय. चौथ्या ओव्हर मध्ये सुभाषला फिरकीचा गोलंदाज. बोट फिरतो बॉल वरती. इन स्विंग आउट स्विंग क्षमता आहे त्याच्याकडे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज येतो. अनंतम एंड कडनं फिल्डिंग मध्ये आता बदल. कारण की डावखुर त्याचा फलंदाज बराच वेळानंतर मात्र
मुक्काबाजपटावरती इन्व्हर्ट करतोय शेखरजी घाडे यांचं आगमन झालं, त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सिंगल कंप्लीट झाले उद्योगपती शेखरजी घाडे दादांचं इथं आगमन, त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम मान्यवरांचं क्रिकेट रसिकांचं पुनश्च सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. थोडी क्षमा मागतोय, थोडंसं प्रॉब्लेम्स तांत्रिक यंत्रणामध्ये आमचा आले होते, तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत नव्हता आणि पुन्हा एकदा आम्ही सज्ज होतो. जिथे दावा फलकावरती एकूण 37, शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी आहेत. 61 डावाची गरज, 6 मध्ये 61. दक्ष पाटील ज्युनियर दक्ष आला बॉलिंग ट्रॅक वरती. अवघ्या 13 ते 14 वर्षाचा खेळाडू आहे. आत्मविश्वास कमी आहे पण 6 मध्ये 61 हव्यात म्हणून त्याच्या हातामध्ये बॉल दिलाय. मध्ये 61 दक्ष समोरच्या कडून पहिलाच बॉल. हो चांगला प्लेड ऑन, फलंदाज होतोय बाद. दक्ष पाटीलला मिळते विकेट. धक्का पहिला दिलाय त्याने दक्षने त्याचा इनिंग करिअरचा, जे त्याने डेब्यूट केलं कोळेगाव संघाला. अगदी 13 ते 14 वर्षाचा खेळाडू आहे आणि इथे पहिल्यांदा तो कुठल्या तरी मॅच मध्ये षटक टाकतोय आणि त्याच्यामध्ये त्याने विकेट घेतली आहे. पहिली विकेट त्याला मिळते टेनिस बॉल मध्ये आणि धक्का बसला इथे मैदानावरती 5वा चोळेगावला. वेग थोडा जरूर आहे त्याच्याकडे. चांगली बॉलिंग करतो, ड्राईव्ह केल्या बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, फेकी येते, कलेक्टिंग, बचावला इथे पुन्हा एकदा. 2 मिळतील, 2 फलक. 39 अजून 59 ची गरज. 4 मध्ये 4 6 नाही जमणार. 59 10 6 बॉल फक्त 4. हो बॉल हवेमध्ये, विकेट मिळतीये. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, अजून एक जेल टिपलाय, फलंदाज होतोय बाद. देवेंद्र मंगेशजी गायकर यांच्याकडनं कॅश प्राइज आलं. मंगेशजी म्हात्रे यांच्याकडनं कॅश प्राइज आलं. जर षटकार मारला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. देवेंद्र चौधरी, षटकार मारावा लागेल. हो बाट फिरली, फ्लो वेगाने. डॉट बॉल येतोय. दक्ष पाटील चांगली बॉलिंग करतोय. एकदा या चिमुकल्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे जर गोलंदाजी आवडली असेल तर. अगदी 13 ते 14 वर्षाचा गोलंदाज आहे. एकही मोठा फटका मारू दिला नाहीये, त्याच्यामध्ये 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत. हो इथे टप्पा पडलाय, टप्पाने बाउन्स गुडलँड स्पॉट वरनं. व्हाईट बॉल अवांतरने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 40 धावा धाव फलकावरती. अजूनही 58 धावाची गरज आहे. बॉल फक्त बाकी आहे 2. फॉर्मॅलिटीज औपचारिकता आता फक्त पूर्ण केल्या जातील. जिथे 2 बॉल मध्ये 58 ची गरज. सॅकेटला देवेंद्र चौधरी, षटकारासाठी 1000 रुपये. मंगेशजी म्हात्रे यांच्याकडनं बॉल हवेमध्ये, 3री विकेट मिळतीये. जेल ड्रॉप झालाय. हरेश पाटीलने जेल सोडलाय. साधा सोपा सरळ जेल होता. 3री विकेट मिळाली असती दक्षला, हरकत नाहीये, पण मॅच पूर्णपणे कोळेगावच्या बाजूने. शेवटचा बॉल. एक बॉल अखेरचा आणि तोही आलाय डॉट. षटक झालंय संपन्न. अवघात